लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. 33/11 केव्ही उपकेंद्र ढोरकीन पैठण व ठेकेदारांच्या कामकाजावर ग्रामस्थांचा रोष. मदिना कॉलनीत लाईट पोल न बसवल्याने नागरिक संतप्त. बातमी पैठण येथून. पैठण तालुक्यातील कारकीन गावातील मदिना कॉलनी परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादेच्या महावितरण 33/11 केव्ही उपकेंद्र ढोरकीन पैठण व संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजी आणि नियमबाह्य कामकाजामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारकीन गावातील नामे अफसर शहा यांच्या मदिना कॉलनी वस्तीमध्ये अद्यापही स्वतंत्र लाईट पोल न बसवल्यामुळे वीज कनेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांना अंधारात राहावे लागत असून दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात असलेल्या मुख्य 3 फेज डीपी पोलचा वापर शेती, जड विद्युत उपकरणे, मोठे एसी, गिझर, वॉटर पंप तसेच कारखान्यातील मशिनरीसाठी केला जातो. अशा 3 फेज पोलवरून इतर ठिकाणांसाठी सिंगल फेज वायर टाकणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे फेज असंतुलन निर्माण होते. यामुळे शॉर्ट सर्किट, उपकरणांचे नुकसान किंवा आग लागण्याची गंभीर शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या परिसरात जनावरे बांधलेली असताना त्याच 3 फेज डीपी पोलवर सिंगल फेज वायर चढवण्यात आली आहे. यामुळे सुरक्षिततेच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मदिना कॉलनी परिसरात स्वतंत्र नवीन लाईट पोल बसवण्याची मागणी वारंवार करूनही महावितरणकडून त्यास नकार दिला जात आहे. या संदर्भात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता महावितरण 33/11 केव्ही उपकेंद्र ढोरकीन पैठण व लेबरकडून SK एंटरप्राइजेस यूपीचे आसिफ सर कार्यालय बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर यांच्या परवानगीने हे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. गावचे सरपंच व नागरिकांनी सर्वांना समान व सुरक्षित वीज पुरवठा मिळावा यासाठी विविध ठिकाणी लाईट पोल बसवून वायर टाकण्याबाबत अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र संबंधित इंजिनियर व ठेकेदारांकडून लाईट पोलसाठी 5,500 रुपये खर्च करून पोल आणाल तरच वायर चढवू असे सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. गरीब, हातावर पोट असलेल्या कष्टकरी नागरिकांचे म्हणणे डावलून काही मोजक्या लोकांशी संगनमत करून पोल बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. स्वतःचे मीटर असतानाही मदिना कॉलनीतील नागरिकांना विजेपासून वंचित ठेवण्यात आल्याने शासनाच्या व महावितरणच्या धोरणांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. माझं नाव अफसर शहा, राहणार कारकीन, तालुका पैठण मध्ये 82चं याचं काम चालू आहे लाईट सर्व्हिसचं. तिथं आमच्या घरासमोर खंबे नाही, त्यांनी 3 पीच्या लाईटवर खंबे राहून म्हणजे एक खंबा वाचासाठी 3 पीच्या लाईटवर केबल ओढलं आहे. तिथून आमचे केबल सर्व्हिस आहे, लोकांच्या वाड्यामध्ये आहे. लोकांचे त्याच्यामध्ये आपले ढोरं वगैरे राहत्या बांधलेले, ते वायर कालच्याला मोडलं, काही झालं, शॉर्ट सर्किट झाला, काही लोकांच्या ढोराला हानी झाली तर त्याची जिम्मेदार कोण राहणार. त्यासाठी त्यांना आम्ही म्हटलो की आमच्या घरासमोर तुम्ही पोल द्या, तिथं आम्हाला 2 पोलची गरज आहे. ते लोक द्यायला काही तयार नाही. ते म्हणते तुमच्या स्वतःच्या पदराच्या पैसे खर्च करूनसाठी तुम्हाला पोल आणणे, तसं काही आम्ही पोल तुम्हाला राहून देणार नाही. त्याच्यासाठी काही लोकांच्या घरासमोर पोल आतमध्ये पैसे घेऊन सनी त्यांनी काही पोल राहून दिले लोकांना. आम्हाला काही पोल राहून देत नाही. आम्ही काही मीटरधारक माणसं असून सनी आम्हाला काही ते पोल देत नाही. त्याच्यामुळं आम्हाला अशी विनंती आहे का त्यांनी आपलं समजा आम्हाला 1 पोल 2 पोल तिथं राहून देणे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.